दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहेत। अशातच दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील शनिवारी 15 फेब्रुवारीला 5 मेडिकल तर यवत येथील 5 असं एकूण 10 मेडिकल दुकानं चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडल्याची घटना घडली। चोरट्यांनी आता सोनं, चांदी, मोबाईल नव्हे तर चक्क मेडिकल दुकानांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं। गेल्या काही दिवसांमध्ये चोरट्यांनी सोन्याची दुकानं, मोबाईलची दुकानं आणि इतर महागड्या वस्तूची दुकानं फोडली होती। मात्र आता चोरट्यांनी आपला मोर्चा मेडिकल दुकानाकडे वळवल्याचं दिसून येत आहे। या चोरीतील एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आले। यामध्ये 5 मेडिकल दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात असलेली रोकड लंपास केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केडगाव चौफुला येथे चोरट्यांनी 5 मेडिकल दुकानांचे शटर उचकटून अनेक दुकानात असलेली रोकड लंपास केली आहे। यातील चौफुला येथे दवा मेडिकल या दुकानातील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। चौफुला नावरा रोडवर असलेल्या पार्वती मेडिकलमध्ये चोरट्यांनी रात्री 2:30 वाजता शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील काउंटरमध्ये असलेली 10,000ची रोकड चोरून नेली आहे। शेजारी काही अंतरावर असलेल्या श्री मेडिकल, मुक्ताई मेडिकल, दवा मेडिकल आणि कमल मेडिकल या दुकानांसोबतच यवत येथे 4 ते 5 मेडिकल दुकानं, यामध्ये चैतन्य मेडिकल या दुकानातील 35,000 रुपयांसह संजीवनी मेडिकल, अलंकार मेडिकल, श्रीनाथ मेडिकल या दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती मिळते। या चोरट्यांनी प्रत्येक मेडिकलमधील गल्ल्यातील शिल्लक रोकड आणि इतर वस्तू लंपास केल्या आहेत।